हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. केशव, ज्याचे केस तजेलदार, आकर्षक आणि सुंदर आहेत, हा या नामाचा एक अर्थ. केशी नावाच्या दैत्याला ज्याने ठार मारले तो केशव हा दुसरा अर्थ. तर ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिन्ही ज्याच्या अधीन होऊन राहतात तो केशव हा झाला केशव या शब्दाचा तिसरा अर्थ. आपल्या पुराणांनी एका चैतन्य शक्तीची कार्यानुसार विभागणी केली. अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती आणि लय, आणि या कार्यांचे देव ब्रह्मा, विष्णू व महेश कल्पिले. हे तीनही देव आपण त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा असे म्हणूनही आपण स्वीकारले आहेत. युनेस्कोच्या व्याख्येनुसार आर्थिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक या 4 घटकांचे संतुलन म्हणजे आरोग्य. उत्तम, लांबसडक, काळेभोर, तजेलदार केस हे विशेषतः स्त्रियांच्या उत्तम आरोग्याचे निर्देशक आहेत. मानसिक आरोग्यासाठी ईश्वर शरणवृत्तीने राहणे हे अत्यंत गरजेचे आहे, हे मान्य करण्यास कुणाची हरकत नसावी. मानसिक आरोग्यासाठी नामस्मरण, भजन, कीर्तन, ध्यानधारणा ह्या गोष्टी अत्यंत उपयुक्त आहेत. भगवंताच्या नामाचे गुणगान करणारे केशवा माधवा तुझ्या नामातरे गोडवा हे सुप्रसिद्ध भावगीत आपणा सर्वांच्या परिचयाचे आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा न घे, असे संत नामदेव म्हणून जातात. तर ह्या केशवराजाला आपलेसे करून घेणे यातच बुद्धीची सार्थकता आहे, असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एका चैतन्य शक्तीची आपण विविध रूपे कल्पून, जसे की गणेश, शारदा, लक्ष्मी, सरस्वती, हनुमंत आपण उपासना करतो की आपल्याला मनोमन ठाऊक असते. सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. तर अशा या भगवंताच्या सुंदर नामाचे स्मरण, नामस्मरण आपण कामात असताना, नसताना, डोळे मिटून वा उघडे असताना, खाताना, पिताना, खेळताना, प्रभात समयी वा निद्राधीन होण्यापूर्वी, आनंदात असताना वा दुःख सोसत असताना सतत घेत राहूया. भवसागर पार करण्याचा हा एक सुलभ उपाय आहे. हरिओम.